Hey guys, welcome back to our YouTube channel. सुधरली माहिती तिकडची लोक बघते समोर. ओके सो आज आपण मी मागच्या ब्लॉग मध्ये बोललेली जसं की शेजारच्या एंगेजमेंटच्या ब्लॉग मध्ये बोलली की आम्ही लोक कुठेतरी जाणार आहोत, पण ते सरप्राईज होतं ते मी नंतर सांगणार होती. सो आज तो दिवस आलाय आणि आम्ही चाललेलो आहोत महाबळेश्वरला. आफ्टर लॉंग टाइम खूप टायमानंतर गेलेलो आणि आता मी परत चाललोय. सो आजचाचे ब्लॉग आणि किती दिवस राहणार आहोत आपण? 2-3 दिवस, 3-4 दिवस. मला 3 दिवस बोलून घेऊन हा माहिती 3 दिवस. ओके 3-4 दिवस आम्ही लोक जाणार आहोत. सो डेली ब्लॉग येतील, ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे. आता आम्ही निघालोय आशाताईच्या घरून. आता आमची गाडी येते आणि कोणासोबत चाललं हे जरा सस्पेंस नहीं है, प्राइवेट ये हम लोग नहीं बता सकते ब्लॉग वरती, पण बघूया. चला आता निघूया, आपण जाऊया. ब्लॉग कंटिन्यू करा आणि खूप मस्त मस्त ब्लॉग येतील. आता आमचे दोघीच आहोत, आम्ही दोघीच आहोत. गौरी होती आमच्यासोबत एवढे दिवस, बट ती गेली आज घरी, ती नाही येते आमच्यासोबत. सो ती घरी गेली आणि आता आम्ही लोक चाललोय महाबळेश्वरला. आता आम्ही महाबळेश्वरला जायला घेतलेली मच्छी आणि आम्ही पोहोचलोय थोडा वेळ. आणि इथं आमच्या सगळ्या गाडीत लिकेज झालंय, ते साफ करत बसलोय. काय असं ते सब पाणी आणि एवढी आम्ही मच्छीच घेतले. गेल्यावर तिथे दाखवतो आम्ही किती मच्छी घेतली ती. तर आता आमची मच्छी ठेवून झाली आणि आता आम्ही परत गाडीत बसतोय. खूप तासाची ट्रॅव्हलिंग. सकाळी कितीला निघालेलो? पोहोचलो ना आपण यावेळेस. 9ला निघालेलो आम्ही सकाळी. 9 नाही 10 वाजता. म्हणजे 9ला घर सोडलेलं. 9ला घर सोडलेलं. मध्ये आम्हाला मच्छी घ्यायची होती. आता अजून एक 10-10:30 वाजले आणि नंतर आता पोहोचलोय आम्ही. किती वेळ लागेल? अजून अर्धा तास. अजून 20-25 मिनिटं लागतील. 20-25 मिनिटं लागतील लोकेशनवर पोहोचायला. तर तिकडे जाऊन दाखवतो. भाईदावे आम्ही दोघी चाललोय आणि हे बघून आमच्या ग्रुप मधले बरेच लोक आता आमचा आज आणि हा प्लॅन आमच्या दोघींचा. ऍक्च्युली गौरीला पण आम्ही घेतलेली ह्याच्यात, पण गौरीला घरी जायचं होतं कारण का ती ऑलरेडी आमच्यासोबत राहिलेली. सो तिला घरी जायचं होतं, तर ती मला बोलली की आम्ही घरी जातो, तू ये नंतर घरी. सो ती गेली पुढे, ती नाही आली आमच्यासोबत. आणि तेव्हा पण आम्ही एवढे फिरलो की आम्ही काही स्टोरी नाही, काहीच नाही टाकलं गौरीसोबत. एक स्टोरी टाकलेली, ते पण व्हॉट्सअपला टाकलेलं स्टेटस, त्यामुळे ते काय माहिती नाही. आणि शेवटी आम्ही दोघीच निघालोय. सगळेजण आम्हाला मनात खूप शिव्या घालतील आमच्या ग्रुप मधले, पण तुम्ही घालू शकता. आणि पहिली अशी ट्रिप असेल ना जिथे आम्ही दोघीच आहोत आणि बाकीचे कोणच नाहीत. स्पेशली आमचा पत्तू. येस, स्पेशली पत्तू. डोंट बी जेलस पत्तू. रास उन्हाळा आणि आता आम्ही आलोय स्ट्रॉबेरीच्या शेतात. आणि स्ट्रॉबेरीचा मळा असतो ना? शेत असतं का? मळा शेत असतो वड्यावर. वॉटेवर. आणि अजूनपर्यंत स्ट्रॉबेरी आलीच नाहीये. आलंय थोडे आल्यात. मिरचीचं झाड. मिरचीचं झाड कधी बघितलं नाहीयेस? अरे पण मिरची बघ कसली क्यूट दिसते. आणि ताईंनी मला स्ट्रॉबेरी काढून दिली, पण ती पिकली नाहीये. ठीक आहे, खाऊन बघूया आपण. कडीच हेच आणि हे मिरचीचं झाड आहे इथे. बांधांवर मिरचीचे लावले. आणि हे गवार आहे का? हो, ही बघ गवार. इथे बघ कशी आले. मी पहिल्यांदा गवारीचं झाड बघितला. मी पण. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत महाबळेश्वर मध्ये. येस, आणि आम्ही आहे 3 दिवसाचा होम विला मध्ये राहतोय आम्ही. 3 दिवस मस्तपैकी आमचा इथे स्टे आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता इथला. आणि थंडी भाई साहब जो हम लोग को पसंद है वो. आणि हा व्ह्यू आहे किती भारी. ऑसम आहे, ऑसम. सो बघू शकता तुम्ही व्ह्यू काय भारी आहे. आणि इकडे आहे स्ट्रॉबेरीचे शेत. मळे नाही शेत. मळा म्हणजे काय असतं ते? मच्छी काढतोय आता आम्ही. पापलेट अजून काढायचं एक एवढ्या कोलब्या आणल्यात. आता आम्ही आमच्याने एक निघत नव्हता, तर आम्ही घेतला आणि सगळे बेसिंग धुतले. काढा आता
नुसती मच्छी राजबाव. तर फायनली आम्ही मच्छी बाहेर काढली आणि तुम्ही बघू शकता नुसता बाव. आता एवढं साफ करायला आपल्याला डोक्याला टेन्शन येणार आहे. साफ करायला मी नापू. तर आता आम्ही बसलोय मच्छी कापायला. तिकडे वरती अशी ताई पापलेट करते आणि कोलबी साफ करते आणि मी इथं बोंबलांचा घेतलाय कारभार करायला. कारभार अशी ताई करतात. म्हणजे लोकांना असं वाटत असेल आम्हाला काही येत नाही, आम्हाला काय जमलं. आम्ही फक्त दाखवत नाही, आवडत आहे, हाच विषय आहे. आणि आपण ज्या विलामध्ये आज स्टे केलाय त्यांचा विलाचे ओनर दाखवू काकींना. काकी हाय करा आमच्या ब्लॉग मध्ये. काकी बोला काहीतरी हाय करा. आमच्या काकी लाजतात, आमच्या काकी नाही बोलत. बोला हो काकी, बोला. हाय करा मला, हाय करा. हाय. तर मी हा त्यांचा विला एक इथे आहे आणि अजून जाम भारी त्यांचा बनतोय. येस. आणि तेव्हा तुम्हाला लिंक वगैरे देऊ, सो तुम्ही सुद्धा आता पण आहे, आता पण महाबळेश्वर मध्ये आला तर मी खाली कॉन्टॅक्ट देईल माझ्या ब्लॉग मध्ये. सो तुम्ही इथे विजिट करू शकता. खूप भारी आहे. काय टाकलंस तुम्ही? चिंचेचं पाणी. नॅन्सी नॅन्सी. इथे सुकी कोलबी बनवलंय. अपूर्वाने तळलेल्या तुकड्या. आता तळते बॉम्बेल्स. सो फायनली आमचं कोलबी डन झाले आणि एवढी टेस्टी झाली की स्मेलच एवढा भारी येतो ना तिचा, जाम भारी येतो ना. आम्ही दोघीच आहोत जेवण बनवायला. तिकडे काकी आहेत, ते लोक ते भाकऱ्या करतायत आणि भात घालतायत. तर आम्ही दोघी जेवायला बसलोय. सगळ्यांना पहिला मी जेवायला दिलं आणि मग आम्ही जेवायला बसलो. येस. आणि एवढे बोंबील आमचे आहेत. स्वतःच्या हाताचा खाऊन सुकून वाटते ना. आणि मस्त तिखट तिखट झालंय. चला आता आम्ही जेवतो. आम्ही सगळ्यांना बनवून दिलं आणि आम्ही आमच्या बोंबलांमध्ये अजून मीठ मसाला टाकला. आता आम्ही जेवतो. The next day. Guys, welcome back to our YouTube channel. So ही आहे तोपर्यंत मी आमचंच बोलेन. हाय म्हणजे मी लाईफ सिंगल ब्लॉग आहे. सिंगल लाईफ अरे पण माझे सिंगल ब्लॉग मध्ये रे ब्रो. सो गुड आफ्टरनून झाली आमची. आणि आता आम्ही निघालोय महाबळेश्वरला. म्हणजे महाबळेश्वर मध्ये जाऊ पण आता एक्सप्लोर करायला चाललोय. सो पहिले आपण कुठेतरी एक लेकवर जाणार आहोत, त्याच्यानंतर आपण मॅप्रोला जाणार आहोत, त्याच्यानंतर आम्ही बघूया पुढचं पुढे. अजून काही डिसाइडेड नाही. सो आम्ही रेडी झालोय आणि आजची ड्रेसिंग म्हणजे खूप 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 भारी आहे. आणि फायनली आज माझ्या जॉर्डनला मुहूर्त लागला आणि मी जॉर्डन घातलेत. येस. चला आता आमची ड्रेसिंग दाखवते मी तुम्हाला. चल. आमचं सध्या काढायला कोण नाहीये, सो आम्ही आमचं काढतोय. आणि लुक ॲट माय जॉर्डन. येस. लेट्स गो गाईज. भेटूया. मस्त मस्त फोटोज बघा आणि रील बघा आता आमचे. आणि बघितलं नसेल तर इंस्टाग्रामला जाऊन बघा, कारण का व्लॉग थोडा लेट येईल आमचा. चला.